आपण विनंती करतोय बोट टीम 12th मॅन आपण स्कोअर जवळ लगेच पाठवा, कारण महत्वपूर्ण माहिती आपण घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी आपला 12th मॅन स्कोअर जवळ असणं खूप अनिवार्य असेल. येस मयूर दादा, वेलकम. चला मॅचला लगेच सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. अँडी आपण देखील व्यासपीठावरती या अँडी, कारण की प्रतीक दादा पाटील यांच्याकडून तुमच्या दोघांसाठी 500 रुपये आमच्याकडे जमा झालेत. अँडी आपणही या, मयूर दादा या, सकराम शेठ आपले शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितो. शेठ मयूर पन्हाळकर, वा हा तो खेळाडू आज पुन्हा दिसून आला ज्यानं 3 विकेट गेलेल्या असताना देखील मॅचची जबाबदारी खांद्यावरती घेतली आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं एक हाती मॅच ज्या खेळाडून आपण पाहिली तर बनवली. तब्बल 45 धावा नॉट आउट ठोकल्या. अप्रतिम बॅटिंग यार, मजा आली. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं तर या स्पर्धेची ट्रॉफी, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अक्षय चव्हाण शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कॅश प्राइस 500 रुपये. सामनावीरचे शेखरजी नवसरे साहेब यांच्या माध्यमातून ग्लुकोन डी पोहोचवलं जाईल. त्याचबरोबर प्रतीक दादा पाटील अर्थातच 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून 500 रुपये. मयूर पन्हाळकर साठी राम यमगर शेठ यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये. अँडी साठी देखील 500 रुपये. थँक्यू सो मच मयूर दादा. 2 शब्द बोलणार, जास्त वेळ घेणार नाही, मॅचला सुरुवात होते. टीम भाऊ लवकर आउट झाला म्हणजे विजय पावले सर लवकर आउट झाले. तदनंतर आपण पाहिलं तर बाकीच्या विकेट देखील माघारी जातात. मयूर पन्हाळकर त्यावेळी दबावामध्ये होता का? थोडा दबाव होता, कारण की अमर मराठे झाले, संतोष परीट झाले, अजून विजू भाऊ झाले, आउट झाले आणि 2 पॉवर प्लेमध्ये आमचा रनच नव्हता. तर मला तर खेळायचंच होतं, आता काय रन्स करायचंच होता. तर मी विचार केला लास्ट ओव्हरपर्यंत मी उभा राहिलो तर रन होणार, मग तेच केलं. मी लास्ट ओव्हरपर्यंत उभा राहिलो आणि रन झाले. अविस्मरणीय खेळी तुझी असते, त्यामध्ये PMPL 2.0 ची आत्ताची मॅच तुझी एक ड्रीम मॅच होती का ज्याच्यामध्ये तुझा खेळ चांगला राहिला आहे? कारण की फर्स्ट मॅच होती, फर्स्ट मॅच जिंकायची होती आम्हाला. तर असं काय माइंडमध्ये नव्हतं की रन मारायचे. टीमसाठी खेळलो आणि माझ्या रन पण झाल्या आणि टीमच्या पण रन झाल्या. थँक्यू सो मच, खूप छान. अँडी आपण देखील थांबायचं आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. अर्थातच कॉमेंट्री बॉक्समध्ये आज पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे दोन्ही आवाज तुम्हाला ऐकायला भेटतील, ज्यांनी आपण पाहिलं तर आज या स्पर्धेसाठी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसऱ्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. एका बाजूला अभिराजजी पुळके सर तर दुसऱ्या बाजूला शैलेशजी जाधव सर यांच्याकडे जाऊयात आणि या मॅचची कहाणी त्यांच्या वाणीतून ऐकूयात. हॅलो 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 थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात किरण मस्कर सर यांच्या वाणीमधून आपण ऐकली या मॅचची कहाणी. मात्र जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट, महत्वाची मॅच. हो यावेळी मात्र इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स, बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. मिळतील धावा 4. आला ना तो या स्पर्धेतला दमदार चौका, 4 रन्स. अप्रतिम फटका, अगदी लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला इथे लॉंग ऑफच्या दिशेला पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट मध्ये. 9 धावा धावफलकावरती 4 बॉलचा काही समाप्त. आकाश मोहिते एक जबरदस्त फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने पाटण तालुक्याला बिलॉंग करत असताना हा खेळाडू पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड बॅकफूट वरती गेले, हलक्या हाताने डिफेन्स केला आणि त्या ठिकाणी कलात्मक एक धाव घेतली गेली आहे. जबाबदारीचं क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्यापासून आक्रमणावरती इथे पाहायला मिळत नाही. पहिल्यापासून पाहायला गेलं जबाबदारीचं क्रिकेट, अगदी शांततेचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 10 धावा धावफलकावरती 5 बॉलचा काही समाप्त. नक्कीच आपण टीव्ही स्क्रीन वरती आता मात्र फलंदाजीसाठी ज्या खेळाडूला पाहतोय ना, नाव आहे संतोष मुगदम. शाहूवाडी तालुक्यातील हा खेळाडू आहे. करण जोशी गाव आहे आणि शाहूवाडीचा वंडर बॉय म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या अगेन्स्ट करण मालुसरे. हो यावेळी इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स, कमालीचा प्रहार. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार, 4 रन्स. इथे पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट मध्ये काय दर्जेदार स्ट्रोक होता. गुडलेन स्पॉट वरचा बॉल, त्याच्यावरती अगदी पाहायला गेलं तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, परफेक्ट बॉल आपण पाहायला गेलं तर बॅटच्या मधोमध बॉल एक्स्ट्रा कव्हरला पण 4 धाब्यांसाठी पाहायला मिळतो.
कम्मालीचा बॉल आणि त्यानंतर मात्र कम्मालीची बॅटिंग ही पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंनी मात्र कम्मालीचे फटकेबाजी केली आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्राबद्दल चर्चा होईल कारण की सातत्याने हे दुसरं पर्व आहे. पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्यातील एक खऱ्या अर्थाने विरुद्ध दिशेने म्हणजे पश्चिम भागामध्ये असलेला हा भाग आहे. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जिथे औद्योगिक दृष्ट्या अनेक विकसित भाग आहे, जिथे पुण्यासारखा भाग आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे आणि तिथून मात्र पहा अनेक राजकीय वर्तुळ घडलेली आहेत आणि आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये हे क्रिकेटचं वर्तुळही रंगणार आहे. जिथे दुसऱ्या पर्वामध्ये आपण जातोय शिवा बॉस यांच्या अध्यक्षतेखाली आपण बबलू पाटील यांचं नाव पाहिलं. त्यांनी या संस्थेची खऱ्या अर्थाने उभारणी केली आणि नंतर मात्र या असोसिएशनला 4 चांद लावल्यात. चर्चा राहिली आहे या स्पर्धेमध्ये जिथे आपण पाहिलं ना 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळाली आहे. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे वेदांत 11 घनसोली, तर त्यांच्या अगेन्स्ट शरण्या शूरवीर अर्णव स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे संघ मालक एका बाजूला सुरेशदादा सकपाळ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वाई क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्यांनी जमेची बाजू धरली आहे ते आमचे अजितजी वरे मात्र गोलंदाज आलेत. हो यावेळी भन्नाट वेग ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल. अविराज सर कशा पद्धतीने पाहता या बॉलकडे? सटीक यॉर्कर होता. अगदी या क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित बॉल म्हणून या बॉलकडे पाहिलं जातं. तो बॉल या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी रिलीज पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणी अगदी उंच उडी घेतात आणि त्यानंतर बॉलला रिलीज करतात. त्यामुळे पाहायला गेलं तर बॉल अगदी खोलवर पडचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल क्षणार्धामध्ये झहीर खानची आठवण झाली आणि अशा पद्धतीची शैली राहिली आहे या गोलंदाजाची. यश मोरे जे खऱ्या अर्थाने KSK ला बिलॉंग करतात, हातलोड गावचे सुपुत्र आहेत, मात्र पुन्हा एकदा निघाले. हो 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 यावेळी ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चाललाय 1-2 का 4 सरळ सीमा रेषे पार चौकार. बंदुकीच्या गोळीतून ज्या पद्धतीने गोळी निघावी असा हा फटका आपल्याला बॅट मधून बॉल सीमारेषा बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅप खूप मोठा होता. तो गॅप इथे भेदण्याचा प्रयत्न केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. कम्मालीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आकाश मोहिते. पाटण तालुक्याकडून बिलॉंग करत असताना गाव जर पाहिलं ना चाळकेवाडीचा हा पठ्ठ्या. मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची बॅटिंग राहिली आहे. लेफ्ट हँडर अगेन्स्ट द लेफ्ट हँडर, एक तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये. यश पुन्हा निघालेत. हो यावेळी पहा भन्नाट वेग, बॉल पडल्यानंतर अनतोडक बाउन्सही पाहायला मिळाला, काटाही बदललाय आणि डॉट बॉलही आला. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून हा बॉल यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. अगदी पाहायला गेलं तर पडल्यानंतर बॉलने इतकी उसळी घेतली आहे की फलंदाजाच्या बॅट पासून हा बॉल दूर राहिला. डॉट बॉलची सांगता नक्कीच त्याच्या रीच पासून थोडासा लांब होता. मात्र यश पुन्हा एकदा इंट्रोडक्शन मध्ये आलेत. हो यावेळी हा बॉल कम्मालीचा बॉल पडल्यानंतर पुन्हा वेग वाढलाय. यश मोरे या नावाची दखल आता इथून पुढे घेतली जाणार आहे. या नावाच्या खाली अंडरलाईन केलं जाणार आहे, जिथे लगातारचे 2 डॉट काढलेत. भरपूर जणांचं लक्ष राहील. अनेक मोठ्या स्पर्धा येतात आणि पाहायला गेलं तर म्हणून म्हणलं जातं एकदा का तुम्ही सिद्ध झाला तुम्हाला लोक ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करत असतात. इथे तुम्ही सिद्ध स्वतःला केलं, तुम्हाला अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये संधी मिळू शकते. तशी गोलंदाजी आपल्याला यशच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. कम्मालीची गोलंदाजी. पुढचा बॉल. हो यावेळी शॉट पुल केला, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, डीपिश बॅकवर्ड, स्कोअर लेफ्ट बॉर्डर लाईनच्या बाहेर आला ना तो दमदार, रुबाबदार, वजनदार षटकार. इथे रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर या बॉलची चर्चा होईल. काय फटका खेळला या खेळाडूने, अगदी वाट पाहिली आणि त्यानंतर या बॉलची वाट सुद्धा लावली आहे. या बॉलला पाहायला गेलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय दर्जेदार रुबाबदार षटकार. नक्की 24 धावा या षटकाराने पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले फार सुंदर. ओमसाई MTCचंही कौतुक करावं लागेल. शॉट ऑन पुल केला होता, त्याचा बॉडी बॅलन्स फार सुंदर पाहायला मिळाला. ही चर्चा राहिली आहे. यश पुन्हा निघालेत. हो यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल फक्त फ्लिक केलाय हलक्या हाताने, यॉर्करला खोदून काढलाय या फलंदाजाने. आकाश इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळाले. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा खरपूस समाचार इथे पाहू शकता. काय फटका, अगदी परफेक्ट यॉर्कर बॉल वरती समोरच्या दिशेला पाहायला गेलं तर ऑन साइडला ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय आणि पाहायला गेलं तर एका धावेने धावफलक पुढे. नेहमी म्हणलं जातं 1 इज बेटर दॅन 0. 0 पेक्षा एका धावेला कधीही महत्व आहे, ते इथे त्याने शस्त्र वापरले गेले. एका धावेने धावफलक पुढे 25 धावा, 2 गडी बाद
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच अविराज सर असं म्हटलं ना की आयुष्य आहे आणि आयुष्यामध्ये तुम्ही एकदा हारलात म्हणून खचून जाऊ नका. लढत राहा. भविष्य तुमचं चांगलं आहे याच्यामध्ये दुमत नाही. लढणाऱ्याचं भविष्य कधीही कमजोर होणार नाही. यश त्याला मिळणार आहे. म्हणून म्हणलं जातं एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही. खरं तर हे खेळ आहे. हा खेळामध्ये हार आणि जीत आहे. त्यामुळे इथे तुम्हाला प्रत्येक खेळाडू हा खेळण्यासाठी आलेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. नक्कीच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जय पराजय याबाबत चर्चा झाली आहे. मात्र आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मनीष मांढरे खऱ्या अर्थाने वाई तालुक्यातील हा खेळाडू आहे. या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. कम्मालीचा हा खेळाडू आहे. आयकॉन म्हणून त्याने अनेक वर्ष गाजवले आहेत. मात्र आता तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये तो वेदांत 11 घनसोली टीम कडून गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. जमेची बाजू ही राहिली आहे टीम अर्णव स्पोर्ट्स साठी. तर त्यांच्या टीमचे अजूनही 2 आघाडीचे फलंदाज स्ट्राईक वरती आहेत. आकाश मोहिते चाळकेवाडीचा पठ्ठ्या कम्मालीचा फाबुलस बाडरा. चला थोडंसं स्पीडअप घ्या. टीम नोंद घ्या याची. आपल्याला टायमरही लावलाय आमच्या स्कोररने. याची देखील दखल घ्या. मात्र हा गोलंदाज निघालाय. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून जो रनअप आहे ना तो सुंदर आहे. वेग आहे. चर्चा होईल याही गोलंदाजाची. हा बॉल हो खोलवरचा बॉल आहे. कव्हर ड्राईव्हला खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी महेश. त्यांच्याकडून झाली आहे चूक. दरम्यान मात्र मिळाली ती 1 धाव आणि नशिबाची मी म्हणेन 1 धाव. पहा 1 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. म्हणून म्हणलं जातं आयुष्य असो वा बँक बॅलन्स बॅकअप खूप महत्वाचा आहे. लगेच बॅकअप साठी खेळाडू पाठीमागे आला होता. 1 धावेने धावफलक पुढे. 26 रन ऑन दी स्कोर बोर्ड आपण धावफलकावरती पाहतो. नक्कीच 26 धावा धावफलकावरती आहे. संतोष मुगदुम वंडर बॉय शाहूवाडी या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. करण जोशीचा पठ्ठ्या या गावाकडून बिलॉंग करत असताना मुंबई पोलीस म्हणून देखील पाहिलं गेलंय. मात्र चर्चा राहिली आहे या खेळाडूची. सध्याच्या घडीला कम्मालीच्या फॉर्म मध्ये आहे. मात्र हा गोलंदाज मनीष हो यावेळी मनीषही कमी नाहीये. पहा तिथे बॅकअप मिळालाय. डायरेक्ट हिट मस्ट आहे. ओ इथे चूक झाली आहे. बॅकअप चांगलं होतं मात्र हिट झाला नाहीये. स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक मिळाले ते आकाश मोहितेला. जमेची बाजू काय असेल ती डॉट बॉल गेल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक केली आणि इथे लगेच पहा अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत धाव चोरली गेली आहे. 1 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 27 धावा. नक्कीच चर्चा राहिली आहे. आपण चर्चा करतोय मनीष मांढरे. मनीष मांढरे ही गोलंदाजी मध्ये अॅक्युरसी दाखवतायत. लाईन लेंथ सुंदर आहे. हो यावेळी उडवला. लॉफ्ट केला. एरियल रूट दिलाय. सरळ पाठवलाय सीमा रेषे पार. दमदार वजनदार षटकार. अगदी समोरचा बॉल होता. स्लॉट मध्ये बॉल होता आणि या स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिलं. इथे पाहायला गेलं तर लॉंग ऑनच्या दिशेला 6 धाब्यांसाठी षटकार पाहायला मिळतो. पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट मध्ये पायावरती टाकलेल्या बॉलला मनगटातील ताकद दाखवली आणि या बॉलला फेकून दिलं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी आलाय षटकार. कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. आपण पाहिलं ना यॉर्कर लेन बॉल होता. ओमान सारख्या देशामध्ये खेळलेला हा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलाय. ओ यावेळी मात्र हा गोलंदाजही कमी नाहीये. त्यानेही टाकलाय तो घातक बॉल जिथे प्रश्न उभे केलेत. म्हणूनच म्हटलं आता ना की चौकट मोडून बघेन म्हणतो तरी येऊन छळतो. प्रश्न कातील विचारला. या बॉल वरती षटकार आला. त्यानंतर मात्र आपल्या भातातलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि हा घातक बॉल पाहायला मिळाला. 1 शेर दुसरा 1.25 शेर लगेच पाहायला मिळाला. इथे लगेच टीट फॉर टॅट उत्तर दिले आपल्याला पाहायला गेलं तर. पुन्हा एकदा मोठा फटका. पुलचा पॉवरफुल स्ट्रोक डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा बॉल लांबच लांब गेलाय. षटकार. कम्मालीचा पुल फटका पाहायला मिळाला. डीपिश मिड विकेटला आपण जर पाहिलं ना असं म्हटलं तर ना अविराज सर संघर्ष में तुम अकेले होतो जब जीतते हो ना तो काफिला आपके साथ होता. इथे जिंकायचंय. काफिल्याला आपल्या सोबत घेऊन जायचंय. प्रयत्न करावे लागतील. पहा धावफलकावरती धावसंख्या 38 आफ्टर द 2.5 ओव्हर विल बी कम्प्लिटेड. म्हणजे 2.5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. मनीष मांढरे यांच्यावरती धावा कुठल्या गेल्या त्या 5 बॉल पाठीमागे 13. संतोष मुगदुम जे 7 बॉल आणि 21 धावांवरती आहेत. तर 10 बॉल आणि 17 धावांवरती आकाश. 7 बॉल 21 आहेत ते आकाश. ओ यावेळी पात्र प्रहार केलाय. लॉंग लेगला चेंडू चाललाय. 1 बाउंस. सीमा रेषे पार. चौकार. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. इथे पाहायला गेलं तर
थोडासा आखूट टप्प्याच्या बॉल वरती हाफ ट्रॅकर बॉल वरती चांगला बॉलला दिशा दिली आणि पाठवून दिलं तर इथे गॅप मध्ये हा बॉल कन्व्हर्ट केलाय. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 3 षटकांचा जवळपास खेळ समाप्त झाला. 42 धावा धावफलकावरती पाहतोय आणि शैलेश सर जर विचार केला तर शरण्या स्पोर्ट्स टीमचा विचार केला 3 षटकामध्ये 42 धावसंख्या बनवली आहे. 14च्या गतीने धावसंख्या जात असताना आपल्याला पाहायला मिळते अजूनही एकही विकेट गेलेली नाही. म्हणजे जमेची बाजू या संघासाठी असेल जास्तीत जास्त धावा बनवण्याचा लास्टच्या 12 बॉल मध्ये प्रयत्न आपल्याला शरण्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. नक्कीच शरण्या स्पोर्ट्स या टीमकडे आपण पाहिलं जिथे आपण शरण्या शूरवीर अर्णव स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने या नामाने उल्लेख आपण त्यांचा करूया. आणि चर्चा राहिली ना त्यांच्या टीमकडे गोलंदाजीची स्ट्रेंथ कशी आहे हेही पाहावं लागेल. चर्चा होईल. 60-65 धावसंख्या जरूर बनवावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले 60-65 धावसंख्या चेस झाली आहे. दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 60-65 धावसंख्या चेस न होताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. म्हणजे खेळपट्टी काय ज्याच्याकडे चांगला गुणवत्ता आहे ना तो इथे सक्सेस होत असताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतो. नक्कीच सक्सेस तुम्हाला मिळेल. प्रयत्न करावे लागतील. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. चला नाव येऊ द्या गोलंदाजाचं. गणेश. हो 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 यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स अडम केला जाईल. हो इथे चूक झाली आहे. मस्तक में दस्तक हाताला ब्रश करून चेंडू 1 बाउन्स सीमा रेषे पार चौकार. इथे थोडीशी वाट पाहिली आणि स्वतः वाट लावून घेतली संघाची म्हणावं लागेल. इथे 4 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे 47 धावांवरती. ऑन साइडला पाहायला गेलं चांगला स्ट्रोक होता आणि बॉल वरती जाणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकाला थोडीशी वाट पाहिली आणि स्वतः संघाची वाट लावून घेतली असं म्हणावं लागेल. 47 धावा धावफलकावरती. तुम्ही बोललात त्याप्रमाणे असं म्हटलं जाईल ना की समस्या हसत हसत जर तुम्ही स्वीकारली ना तर त्यातून नवीन काहीतरी शिकत जावं लागेल. समस्या येतील त्यांना समाधानही मिळेल. मात्र पुढचा बॉल. हो यावेळी पहा इथे फर्स्ट स्लिप मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. किती महत्वाची कॅच होती अविराज सर. ही कॅच पकडो कॅचेस जितो मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. अनेक वेळा क्रिकेटमध्ये पाहिलं एक कॅच खूप महत्वाची ठरू शकते आणि इथे पाहायला गेलं रिप्ले टेलिकास्ट मध्ये अगदी बॉल हाताला ब्रश झाला होता. शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान झाला आणि जीवनदान मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच चर्चा राहिली आहे. पहा या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं ना तर थोडंसं फ्लाय स्लिप मध्ये कॅरी करत असताना थोडासा लोअर होता आणि तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. यामध्ये दुमत नाहीये. 48 धावा आणि आपण पाहिलं ना तर 14 बॉलच्या पाठीमागे 33 धावा खेळत असताना चाळखेवाडीचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये अफलातून बॅटिंग. आकाश मोहिते इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट द गणेश. हो हो यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का त्याच्या खाली पहिला ब्रेक थ्रू मिळेल का. ओ इथे चूक झाली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना मैदानाच्या आतमध्ये घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पहाट नवीन समुद्र भरकटून देऊ नको तुझं नाव. नावासाठी लढायचंय. नावासाठी संघर्ष करायचाय. आणि पहा इथे धावा कंप्लीट केल्या त्या 2 आणि इथे टीम आपल्याला पाहायला मिळालं कंप्लीट करते. शरण्या शूरवीर अर्णव स्पोर्ट्स 50 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळी मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्येला भर पडली आहे. 51 हा आकडा समोर आला. धावफलकावरती चर्चा राहिली आहे. 51 धावा या धावफलकावरती आहेत आणि आपण विशेष करून चर्चा केली आहे. आपण चर्चा करूयात पहिल्या पर्वाचा. आपण मिस्टर पीएमपीएल संकेत गोळे सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. या पर्वामध्ये कोण मिस्टर पीएमपीएल चा किताब जिंकेल यासाठी सुद्धा इथे लढाई पाहायला मिळेल. आणि मिस्टर पीएमपीएल 2025 च्या चषकाचा मानकरी कोणता संघ होईल यासाठी सुद्धा महासंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अलंग द कार्पेट ऑन साइडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे डीपला. एकच धाव मिळेल. एका धावने धावफलक पुढे. नक्कीच चर्चा केली ना तर एक खेळाडू आहे त्याने 16 बॉलच्या पाठीमागे 36 धावा कुठल्यात. तर एक खेळाडू आहे 7 बॉलच्या पाठीमागे 15 धावा कुठताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या 52 या आकड्यावरती. म्हणजे टार्गेट जे आहे ना ते सेट करायचं आहे आणि ते जर 70च्या आसपास असेल तर एक ऍडव्हान्टेज मिळेल. सायकोलॉजी ऍडव्हान्टेज हा तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र आतापर्यंत 3.4 ओव्हर 5 बॉलचा खेळ संपलाय. आकाश पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. हो यावेळी उडवला. आग का गोला. अरे उछल कर बोला. हा आहे तो षटकाराचा टोला आणि माझ्या नावाचा बोलबाला 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 केलाय आकाश मोहिते. पाटण तालुक्याला बिलॉंग करत असताना चाळकेवाडी गावचा पट्ट्या. मैदानाच्या आतमध्ये षटकाराची
भाषा बोलतोय. धावसंख्या वैयक्तिक 17 बॉल 42. का बोलबाला होणार नाहीये, का बोलबाला होणार नाहीये. फुल टॉस बॉल वरती इतका मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 58 धाबांवरती. पहा PMPL च्या स्पर्धेमध्ये संपूर्ण सीझन मध्ये ज्या खेळाडूच्या माध्यमातून अर्धशतक पटकावलं जाईल असे मुंबईचे पोलीस सन्माननीय आदरणीय सचिन म्हस्के साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज रोख दिलं जाईल. म्हणजे इथे खेळाला पैशाला इथे वाव नाहीये, इथे खेळाला महत्व दिलेलं आहे सचिन म्हस्के साहेबांच्या माध्यमातून. नक्कीच सचिन म्हस्के साहेब यांचे आपण आभार मानूया. आणि आता मात्र जाऊया डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोणाला आणलं जाईल या बाबीकडे नजरा वळवल्या गेल्यात. डेथ ओव्हर कशा पद्धतीने हाताळली जाईल. आतापर्यंत 58 धावा या 4 ओव्हरच्या पाठीमागे अविरसर लगावल्या गेल्यात. चर्चा रंगली आहे या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक टोटल काय सेट केली जाईल आणि ती डिफेंडही करण्यासाठी रोखलं जाईल. चर्चा राहिली आहे. तेजस पाठीमागल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये केली आहे तेजसच्या माध्यमातून. या षटकामध्ये कशी गोलंदाजी होईल हे महत्वाचं राहील. पहिला बॉल शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. बॉल स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. नाव आहे संतोष मुगदुम. शाहूवाडीचा वंडर बॉय. याच्या बॅट मधून हा क्रॅकिंग षटकार. समोरच्या दिशेला मोठा स्ट्रोक, अगदी समोरच्या दिशेला. 20 एफचं क्रिकेट पाहायला मिळालंय. स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. डिस्पॅच केलंय 6 धाब्याने. नक्कीच या षटकारानंतर मात्र आमचा कॅमेरामॅनही थोडासा अजित वरेंकडे फोकस करतोय. स्पेशली खुश असतील, सेलिब्रेट करतात आमचे अजितजी वरे. आणि आमचे सुरेश दादाही खुश आहेत. काय असू नये, खेळाडूंना उत्साह पर्वत त्यांनी नेहमीच योगदान दिलंय. मात्र यावेळी फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय घडलंय. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव अंकित झाली आहे. धावसंख्या 65. मोठी धावसंख्या उभारली. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये. जवळपास 10-15 धावसंख्या शैलेश्वर बनवण्याचा प्रयत्न इथे करत शरण्या शूरवीर अर्णव स्पोर्ट्सचा जरूर पाहायला मिळेल. कारण समोर जर पाहायला गेलं तर विजयी संघ पहिल्या मॅच मधील आपण वेदांत 11 कन्सोली हा संघ पाहतोय. नक्कीच चर्चा केली जाते ना. असं म्हटलं जातं ना की जर जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःवरती विजय मिळवा आणि भीतीला बाजूला ठेवलं पाहिजे. कारण आत्मविश्वास हा तुमचा खरा बल आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स हे महत्वाचं आहे. आणि ते इथे या 2 खेळाडूंकडे पाहायला मिळालंय. तेजस कमी नाहीये, ते निघालेत पुन्हा एकदा. ओहो, यावेळी पहा खोलवरचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक येईल का. डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय. 1 धाव तर घेतलं. दुसरीचा प्रयत्न चपळतेने खेळला गेलाय. आणि पहिलं अर्धशतक येईल का हा उत्कंठा लागली आहे. म्हस्के साहेबांच्या पाकिटामधून ATM खाली होईल का हा एक प्रश्न आहे. चर्चा राहिलेली आहे. पहिलं अर्धशतक 18 बॉल 44. 1 षटकार ठोकला ना तर चाळकेवाडी पाटण तालुक्याचा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये पहिलं अर्धशतक झळकावू शकतो. नामी संधी आहे त्याला. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना विराज सर, तर आपल्याला मयूर पनाळकर यांची लाजवाब 15 बॉलच्या पाठीमागे 45 ची खेळी पाहायला मिळाली होती. ठरेल का थोडस प्रश्न उत्तर जरूर आहे. थोड्या वेळामध्ये याचं उत्तर शैलेश्वर मिळेल का. या स्पर्धेमधील पहिला अर्धशतकवीर आणि सचिन म्हस्के साहेबांच्या माध्यमातून लावलेलं 1000 रुपयांचं कॅश प्राइज हा खेळाडू जिंकेल का. येणाऱ्या 3 बॉल सांगतील या स्पर्धेमधील पहिला अर्धशतकवीर ठरेल का. नक्कीच तेजस गोलंदाजीच्या. तेजसवरती थोडंसं प्रेशर बिल्टअप केलंय. चर्चा याच गोष्टीची होतीये. मात्र तेजस कमी नाहीये. हो, यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली महेश व्हायला मिळालाय. चाचपले नंतर मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. आता चुकीला माफी नाहीये. सुरेश दादा यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. का वळवू नये सर. पहा इथे सॉफ्ट डिसमिसल झाला असता. आता संधी मिळाली. आता ते शतक नक्कीच येणार आहे. यामध्ये दुमत नाहीये. क्रिकेटमध्ये जीवनदान खूप धोकादायक ठरतात. इथे जीवनदान मिळालंय. अजूनही 4 धावांची गरज. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धशतक येईल का. अर्धशतक येईल का. 69 धावा आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा तेजस निघालेत. हो, यावेळी उडवला. मिस टाइम. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. आणि मैदानाच्या आतमध्ये या पठ्ठ्याने सांगितलंय खुलं आभाळ मोकळ नभी चांदण माझ्या नावाचं वादळ मी ठोकतो ना तो षटकाराचा तोरण. षटकारही ठोकलाय. आणि या मैदानाच्या आतमध्ये पहिलं अर्धशतक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आकाश मोहिते टीव्ही स्क्रीन वरती 20 बॉल 52 धावा 3 चौकार 5 षटकार 260 च्या
स्ट्राईक रेटने हे अर्धशतक आले आणि धावफलकावरती अजित वरे यांचंही नाव येणार आहे. यांच्याकडून या खेळाडूसाठी 1000 रुपये, आमच्या मस्के साहेबांकडून 1000 रुपये आणि त्याचबरोबर आमचे सुरेश दादा कसे मागे राहतील. सुरेश दादांनी खेळाडूचा खऱ्या अर्थाने वाव दिली आहे आणि 500 रुपयाचं त्यांच्याकडूनही पारितोषिक आहे. म्हणजे खेळाडूचा खेळ चांगला होतो ना, विरोधक जरी असला तरी पक्षांचा वारिश होती आहे. मात्र यावेळी पहा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव घेतली, रनआउटची संधी आणि शेवटच्या बॉल वरती स्ट्राईक एंड वरती बाद झाले ते खेळाडू आकाश मोहिते. मित्रांनो, आकाश मोहिते यांची जर खेळी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या करून त्याला सलामी देऊया. वाह, काय कमालीचा इनक्रेडिबल नॉक त्याने मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. काय सांगाल शैलेश सर? म्हणतात ना, रन बनाने के लिए मौके मिलेंगे बार बार लेकिन अर्धशतक नहीं आता. रन बनाने के लिए मौके मिलेंगे 1000 बट अर्धशतक नहीं आता है बार बार. धाव स्क्रीन वरती पाहतोय. 21 बॉल 53 धावसंख्या, तब्बल 5 षटकार आणि 3 चौकार आणि पीएम मधील पहिला अर्धशतकवीर आपण स्क्रीन वरती पाहतोय. पहा, इथे आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आले. आमच्या अध्यक्ष शिवा जाधव बॉस या नावाने त्यांना ओळखलात आणि त्यांचा बॉस पण त्यांनी दाखवलाय. का माझी पश्चिम महाराष्ट्राची प्रीमियर लीग आज उंचीचं शिखर गाठते. त्यांनी सांगितलंय की मैदानाच्या आतमध्ये सलगचे 2 पर्वामध्ये पहिलं अर्धशतक जर कोणी ठोकलं असेल ना तर चाळकेवाडीचा पठ्ठ्या, नाव आहे आकाश मोहिते. द इनक्रेडिबल नॉक. अतिशय सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. जाऊया आपण टॉस साठी. ओव्हर टू आमचे राहुल शिरसाट सर यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. थँक्यू. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय सामना क्रमांक 14 दोस्ती 11 32 शिराय आणि मैत्री ग्रुप जावे. तर मी आमंत्रित करेन की आदरणीय सखाराम शेठ साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर चला नेक्स्ट मॅच दोस्ती 11 32 शिराय आणि मैत्री ग्रुप जावे दोन्ही टीमचे कर्णधार कृपया करून आपण टॉस साठी या. मैत्री ग्रुप जावे टीमचे कॅप्टन आज दिवसभर संध्याकाळी वाईला तिकडे आहे, कोणी तिकडे वाई तुम्ही आहे तिकडे आहे ना, संध्याकाळी आहे तिकडे. तर आदरणीय सखाराम शेठ साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होतोय. टेलीज कॉल आणि टॉस जिंकलाय. एक सामना आपण जिंकलाय. संघर्षमय ती मॅच होती, परंतु सेकंड मॅच मध्ये खेळत असताना टॉस जिंकून निर्णय काय असेल, कारण प्रतिस्पर्धीय संघ देखील तेवढाच ताकदवान आहे. प्रथम आम्ही फिल्डिंग घेऊ आणि मग अशी मॅच म्हणजे भरपूर चुका झाल्यात त्या सुधारायचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थाने आपण अनेक स्पर्धा खेळलात दादा, परंतु आज एक चांगला प्लॅटफॉर्म PMPL 2025च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत स्पर्धेबद्दल काय बोलशील आणि जो आज विश्वास तुझ्यावर दाखवला आदरणीय शंकर दादा यांच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल काय बोलशील? दादांचं खूप खूप आभार. दादा आणि रामभाऊ असतील की त्यांनी टीम घेतली आणि आपल्या भागातील खेळाडूंना चान्स भेटतोय खेळण्यासाठी. आणि प्रत्येक म्हणजे असं नाही की शिराळा तालुक्याची मुलं आहेत, प्रत्येक तालुक्याचे एकत्र होऊन खेळतात. प्रत्येक टीममध्ये आहेत 3-3चा काहीतरी फॉर्म्युला आहे, त्यामुळे सर्वांना संधी भेटे. आता आमच्या तालुक्यातील बाहेरची पोरं आहे किंवा जावळीमध्ये आमची पोरं आहेत, पण सर्वांचं कॉम्बिनेशन खेळतात हे खूप महत्त्वाचं आहे. राहिली गोष्ट टुर्नामेंट खूप सुंदर आहे. असंच इथून पुढे होत राहावं हीच आमची खेळाडूंकडून अपेक्षा आहे. टॉप जर जिंकला असता तर निर्णय काय असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं, कारण या ग्राउंडवर स्कोअर अनप्रेडिक्टेबल आहे किंवा डिपेंडेबल नाही की कोणताच असा स्कोअर नाही की तो सेफ आहे. पहिल्या मॅचमध्ये बऱ्याच चुका झाल्या, कॉम्बिनेशन नव्हतं, वेगवेगळ्या तालुक्यातली मुलं आहेत, कोण कसा खेळतो या गोष्टींचा अंदाज येत नव्हता. पहिल्या मॅचमध्ये बऱ्याच चुका झाल्या आणि कॉम्बिनेशन जुळलं नाही. यावेळी पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्यावर हे करून आम्ही कॉम्बिनेशन बसू आता आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. तर शुभेच्छा असतील. जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस जिंकला टीम दोस्ती 11 32 शिरा या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर जशी मॅचला होईल सुरुवात तुमच्या समोर आवाज असेल पुन्हा एकदा शैलेशजी जाधव सर, अविनाश सरांचा तुर्तास रजा असेल. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहतोय इथे प्रथम बॅटिंग करत असताना शरण्या शूरवीर अर्णव स्पोर्ट्सच्या माध्यमातून 76 धावसंख्या बनवली आहे. 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना
आपण इथे पाहायला गेलो तर सलामीची जोडी आपण वेदांत 11 घनसोली टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. निखिल जाधव आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर सिटीश मोरे आपल्याला सलामीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. 77 धावसंख्येचा फटका करत असताना शैलेश सर विचार जर करायला गेलं तर पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं व्हेरी इम्पॉर्टंट असू शकतील, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि आतमध्ये जवळपास पाहायला गेलं तर अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतील. त्यामुळे या 2 फलंदाजांचा विचार केला तर जास्तीत जास्त प्रयत्न हाच राहील की पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मस्ट आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खरपूस समाचार आणि या पहिल्या 2 षटकामध्ये आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाजही पाहायला मिळेल. चर्चा राहिली आहे. चला गोलंदाजाचं नाव आमच्या समोर येईल. विक्रम मांढरे खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. विक्रम मांढरे चर्चा राहिली या गोलंदाजाची. अनेक काळ याही खेळाडूने आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी चांगला खेळ केलाय आणि ते आलेत आता मात्र इंट्रोडक्शन मध्ये. मात्र टीम वेदांत 11 घनसोली सुरेशदादा सकपाळ यांच्या टीम कडून आपण पाहिले ना तर आघाडीला आलेले 2 फलंदाज. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय क्षितिज मोरे तर दुसऱ्या बाजूला निखिल जाधव. दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थाने कोयना सोशी कांदाडी KSK ला बिलॉंग करणारे आहेत. एक खेळाडू आहे तो KSK महाबळेश्वरचा आहे तर एक खेळाडू KSK क्रीडा प्रतिष्ठानचा आहे. ही चर्चा राहिली आहे आणि या मॅच कडे ज्या 77 धावांचा पाठलाग करायचा ना या 2 खेळाडूंमधला एक खेळाडू जरी उभा राहिला ना मॅच सहजासहजी पटकून घेऊन जातील यामध्ये दुमत नाहीये. अविराज मॅच ऑन. पहिला बॉल इथे पहा पडल्यानंतर बॉल शैलेश सर आतमध्ये आला आणि पहिल्या बॉल इथे पाहायला गेलं तर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त इथे पाहायला गेलं तर धाबांचा श्रीगणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या मॅच मध्ये जर विचार केला क्षितिज मोरे शून्यावरती बाद झालाय आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला निखिल जाधवची मॅच विनिंग खेळी आपल्याला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. म्हणून म्हणलं जातं आयुष्यामध्ये तुम्ही किती क्रिकेट घेता याला महत्व नाहीये, तुम्ही या मॅच मध्ये कसं क्रिकेट घेता या गोष्टींना खूप महत्व आहे. पहिला बॉल वाईड आला. नक्कीच थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि हे पाहिलं पंचांनी त्याला दंडित केलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. इथे पहा हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न. गोलंदाज सुद्धा बॉलर बॅक ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळाला. गोलंदाजाने स्वतःच्या फलुतूमध्ये बॉल अडवला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला जिथे पॉपिंग क्रीज मध्ये डीप मध्ये जात असताना खेळाडूने सन्मान दिला या बॉलला आणि चर्चा राहिली आहे विक्रम यांच्या गोलंदाजाची जिथे 29 बॉल आणि 76 धावा बनवायच्या. 2 बॉलचा 1 बॉलचा खेळ समाप्त झाला. 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. 29 बॉल 76 धावांश जुनी गरज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. इथे फुल टॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेला बॉल निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. फटका एक कडक बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. धडक मिळतील धावा 4. नक्कीच या बॉलच्या पाठीमागे आपण प्रतिक्रिया पाहूया. ज्या पद्धतीने हा गोलंदाज निघाला ओव्हर द विकेटने हा गोलंदाज निघाल्यानंतर विक्रमला पाहायला मिळाला थोडासा वेळ हाफ जुस्सी पाहायला मिळाला जिथे लोअर फुल टॉस त्याला मात्र कन्वर्ट केलं. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक नव्हता त्याचा पुरेपूर फायदा घेतला. वी झोन मध्ये हा फटका खेळला आणि 4 धावा अंकित केल्यात. या गोलंदाज या फलंदाजाला हे बॉल तुम्ही टाकू शकत नाही. इथे 4 धावेने धाव केला पुढे. हो 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 पूल केला. बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचला आणि झेल पकडला. इथे पहा मोठा धक्का बसतोय टीम क्षितिज मोरेच्या रूपामध्ये वेदांत 11 घनसोली संघाला पहिला 5 या धावसंख्येवरती. नक्कीच संकटाचे बादळ डोक्यावरती माथ्यावरती थैया थैया नाचले. जिथे पहा हा बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया थोडासा कट केला होता त्याला वेट केला वॉच केला तदनंतर प्रहार जोरकस होता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला. एक शार्प रणनीती या ठिकाणी टीमच्या संघनायकाकडून आपल्याला पाहायला मिळाली. जिथे आपण पाहिलं ना संघनायक संतोष मुगदुम जे बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सूत्र तिथून हलवण्यासाठी त्यांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. मला आठवतं ना पिंटू दादा जे होते ना त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आहे त्याने या मॅच मध्ये चांगली रणनीती आखली. मात्र विक्रम हा जो गोलंदाज आहे तोही तेवढंच कॅलिबर इथे डिस्क्रिप्ट करेन आणि मैदानाच्या आतमध्ये त्याची ही गोलंदाजी लाजवाब आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर नेहमीच म्हणलं जातं आणि संतोष मगदुम साहेबांच्याकडे खरं तर अनुभव आहे. अनुभवाचा वापर केला. इथे पहिला बॉल इथे पाहिलं गेलं फुलटाच्या दिशेला समोरच्या दिशेला खेळा लगेच बॉल थोडासा बॅक टाकला आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर फलंदाज जाळ्यामध्ये फसताना आपल्याला पाहायला मिळतो. 5 धावा धावफलकावरती एक गडी बाद झालाय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामध्ये. नक्कीच 5 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक फलंदाज बाद आहे मात्र नवीन फलंदाज आलाय ना त्याचं नाव आहे करण मालुसरे. हा खेळाडू आहे ना हाही KSK ला बिलॉंग करतो आणि या खेळाडूची चर्चा राहिली आहे. या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स दिलाय.
चला कमेडीकडून अजिजी वरे यांनी जर टाय मारून काच घेतला ना तर शिवादादा यांनी सांगितलंय यस त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वा अजिता वरे यांच्यावरती विशेष प्रेम राहिलंय. या संपूर्ण आयोजनामध्ये त्यांचाही मोठा मोलाचा वाटा राहिलाय. चर्चा होईल. करण स्ट्रायकर एंडला. इथे पहा वेट अँड ऑच अप्रतिम स्ट्रोक. बॉल निघून गेला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील दाबा 4. येतोय चौकार. कमालीचा प्रहार. या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया पाहू शकतो आपण जिथे थोडस बाकपूड वरती गेले. चर्चा होईल. आपण ओम साई एमपीसीच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट पाहतोय जिथे पहिला बॉल पाहायला मिळाल्यानंतर मात्र पहा थोडेसे बाकपूड वरती गेले, जागा बनवली आणि शॉट ऑफ केला आणि खऱ्या अर्थाने पुलचा फटका डीपिश मिड विकेटला. कमालीचा प्रहार आणि करण मालुसरे यासाठी ओळखले जातात. एक कमालीचा फॅब्युलस बॅट्समन इन ॲक्शन मध्ये. धावफलकावरती 9 धावा 4 बॉलच्या पाठीमागे. लगेच टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एका बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती लगेच 4 धावा धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 4 बॉलचा खेळ समाप्त. 9 धावा धावफलकावरती. अजूनही नॉन स्ट्रायकरचा विचार केला निखिल जाधवला स्ट्राईक नाहीये. 4 बॉलचा खेळ समाप्त होत असताना चर्चा राहिली आहे. निखिल जाधव हे एक मोठे खेळाडू आहेत. ऑल इंडिया क्रिकेटमध्ये त्यांचं नाव फार मोठं राहिलं आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये करणही कमी नाहीये. सध्या तोही घडतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा निघतील विक्रम जे राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. 5वा बॉल. इथे पहा इनसाइड आउट थ्रू द कव्हर. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. मिळतील दाबा 4. बॅकफूट वरती जाऊन कम्मालीचा प्रहार पाहायला मिळाला. चर्चा राहिली आहे ना करण मालुसरे यांची. या स्पर्धेच्या दरम्यान लगातारचे 2 चौकार त्यांनी ठोकलेत आणि धावगतीला वेग दिलाय. धावसंख्या 13. एक फलंदाज बाद झालाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. बॅकफूट वरती गेले तदनंतर मात्र कवसला क्षेत्ररक्षक होते ना त्यांच्या डोक्यावरून अजितजी वरे यांनी पाठलाग केला. मात्र रेस लागली तिथे बॉल जिंकला आणि बॉलचा गेला सरळ सीमारेषे पार. मिळाला धावा 4 चौकार. विजयी तोच होतो जो संघर्ष करतो. आता इथे संघर्ष करत असताना आपल्याला गोलंदाजाने बॅटर दोघेही पाहायला मिळतात. इथे पहा मोठा फटका आहे. बॉल उंच गेलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यस पोहोचलाय. कॅच इटचा कॉल होता. फलंदाज बाद. आकाशच्या माध्यमातून झेल अप्रतिम. फलंदाजाचा संपतो इथे खेळ. थोडस प्रेशर बिल्टअप झालं होतं पहिल्या षटकामध्ये जिथे करण यांनी 2 चौकार लगावल्या. तदनंतर मात्र तिसराही प्रहार मोठा करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच म्हटलं होतं ना की हवा बदलण्यासाठी प्रयत्न करून लागल्यानंतर मात्र दृष्टिकोनही बदलावा लागतो. हवा जर बदलायची असेल तर दृष्टिकोनही बदलावा लागेल. दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाल्यानंतर हा गोलंदाज विक्रम निघाला आणि तदनंतर मात्र थोडासा खोलवरचा बॉल आणि त्याला मात्र फक्त खडे खडे नो फुटवर्क आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचा परिणाम. आकाश मोहिते बॉलच्या खाली आले आणि त्यांनी सुंदर कॅच कॅरी केला. आता मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. वेदांत 11 घनसोली या टीमला आता मात्र प्रेशराइज वरती टाकलं गेलंय. टीम अर्णव स्पोर्ट्स या टीमने एक बॉल करतो या संघासाठी आनंद देणारा ठरला. एक बॉल त्या संघासाठी आनंद देणारा ठरला. म्हणजेच काय दोन्ही संघांसाठी आनंदाच्या गोष्टी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक षटक समाप्त झालं. 2 गडी बाद झाले. 13 धावसंख्या धावफलकावरती. शैलेश सर येणारे अजून 24 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी जर विचार केला तर जवळपास 64 धावांची गरज आहे. आता निखिल वरती किती जबाबदारी असेल शैलेश सर या मॅच मध्ये? नक्कीच निखिल जाधव द की फॅक्टर ऑफ दिस टीम असं म्हटलं जाईल. या जर पराभवाचा आणि विजयाच्या अंतरामधलं जे टाळं आहे ना त्याची चावी जर कोण असेल तर ते निखिल जाधव आहे. ती यशाचं दार उघडू शकतं हे पाहण्यामध्ये दुमत नाहीये. मात्र ते आले स्ट्राईक एंड वरती. त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महत्वाचा गोलंदाज नाव आहे सचिन इन ऍक्शन मध्ये आलेत. हाही गोलंदाज कमी नाहीये. कम्मालीचा गोलंदाज राहिलाय. अनेक काळ याही खेळाडूचा खेळ पाहायला मिळालाय. म्हणून म्हणलं जातं आयुष्यामध्ये कधीही गर्व करू नका. प्रत्येकाने एक काळ गाजवलेला असतो आणि येणारे काही जण काळ गाजवणारे असतात. इथे पहिला बॉल दुसऱ्या षटकामध्ये सचिन गोलंदाजी मार्क वरती. इथे वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला गेलाय. पंचांना थोडीशी कसरत जरूर करावी लागली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे 14 धावसंख्येवरती पाहायला मिळतो. नक्कीच या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिल्यानंतर ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या दरम्यान बॉल हाताळला गेला होता. जिथे लोअर फुल टॉसही पाहायला मिळाला आणि जिथे व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्राने सुरुवात केली आहे सचिनने. योग्य रणनीती योग्य रीतीत जरूर म्हणावं लागेल कारण सातत्याने
वाईड अर्क टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय इथे इनसाइड आउट डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल निघून गेलाय अगदी क्षेत्ररक्षकाला भेदत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. नक्कीच निखिल जाधव यासाठी ओळखले जातात. पहा मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं थोडेसे शफलही झाले होते ऑफस्टिक वरती आणि तिथून मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. बॉलची बॅटची कडा घेतली तदनंतर डीपिश बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल अतिशय गतीच्या वेगाने सीमा पार गेला आणि आमच्या अशोकदादा सकपाळ यांचंही चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जे आहिरे वानवली गावचे सुपुत्र आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धाही आपल्याला पाहायला मिळेल आणि शिवादादा आपणही त्या स्पर्धेमध्ये शिरकत करतोय. चर्चा होईल मात्र यावेळी बॅटची नंतर मात्र कमालीचा कॅच संतोष मुगदुम इंटरॅक्शन मध्ये पाहायला मिळाले. वा या पठ्ठ्याने सांगितलंय अरे मैत्री मी अटळ ठेवतो शत्रूलाही जवळ ठेवतो डाव पेच जमले नाही मार्ग मी सरळ ठेवतो. संतोष मुगदुम इंटरॅक्शन मध्ये महत्वाच्या फलंदाजाचा कॅच कॅरी केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल अविनाश सर या खेळाडूचा विकेट या मॅच मध्ये पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटचं सूत्र राहिलंय आणि जो खर तर विजयाच्या मध्ये काटा होता ना तो काटा काढला या गोलंदाजाने. काटा काढला जाणार कारण की बिहाइंड द विकेट चोरांच्या पाठीमागे अशाच पद्धतीने चोरांना पकडलं जातं आणि त्याच पद्धतीने इथे डाव हाकला आणि त्याचं मात्र यशही मिळालंय. मुंबई पोलीस संतोष मुगदुम पाहायला मिळाले. हे बॉल कसे सुटतील एवढे मोठे चोर त्यांच्या हातून सुटत नाहीये त्यामुळे हे बॉल तर जरूर पकडले जातील. बाहेरच्या बॉलला अगदी एका हाताने पकडलं आणि फलंदाज बाद झाला. कमालीचा कॅच कॅरी केलाय पहिला खऱ्या अर्थाने ब्रेक थ्रू मिळवलाय आणि चर्चा रंगली आहे. का चर्चा रंगू नये जिथे येणारे बॉल आता प्रेशराइज टीमला केलं गेलंय. जिथे आपण पाहिलं ना वेदांत 11 घनसोली या टीम वरती थोडस प्रेशर आहे. प्रेशर रिलीज करणारा खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे मनीष मांढरे. खऱ्या अर्थाने आयकॉनिक खेळाडू अनेक काळ याही खेळाडूने वाई क्रिकेटचं नाव गाजवलंय. चर्चा राहिली आहे मनीष मांढरे यांची का होऊ नये. इथून पुढे अडकलेली नौका किनाऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे ना तर या खेळाडूला इंट्रोडक्शन मध्ये कमाल करावी लागेल. खरं तर ज्या खेळाडूला लवकर बाद करण्यासाठी प्लॅनिंग केलं होतं तो खेळाडू बाद झाला. आता नवीन खेळाडू आपण मनीषला स्ट्रायकर एंडला पाहतोय. इथे केणारा प्रत्येक खेळाडू हा बेस्ट आहे. इथे केणारा प्रत्येक खेळाडू हा अव्वल दर्जाचा आहे. त्यामुळे त्या खेळाडूकडे खेळ कौशल्य गुणवत्ता जर पाहायला गेलं ना तर अगदी अव्वल दर्जाची पाहायला मिळू शकते. त्यामुळे कोणालाही कमी लेखून चालणार नाही शैलेश्वर. सक्षम आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सचिन. हो हो यावेळी मात्र फटका फसलाय. डीपिश बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पाठमोहरा करतोय. इथे रेस लागली आहे बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये प्रयत्न केलेत मात्र बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. प्रयत्न पहा चांगला प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे बॉल पर्यंत पोहोचला होता. शेवटच्या क्षणी बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न इथे स्क्रीन वरती पाहू शकता. रिप्ले टेलिकास्ट मध्ये काय फटका आहे. अगदी पॉइंटला भेदलं होतं बॉल वेगाने निघाला होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. शेवटच्या क्षणी बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न पण बॉल निघाला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22 धावसंख्या धावफलकावरती जरूर शैलेश सर विकेट गेलेले आहेत पण जो धावफलक आहे ना तो थांबता थांबेना झाला धावफलक. सर आपण चर्चा केली ना तर वेदांत 11 चे संघमालक यांनी सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये माझा जो खेळाडू येणार ना तो चौकाराने सुरुवात करणार आहे. स्ट्रॅटर्जी चांगली आहे. सुरेश दादा यांच्या संघाची चर्चा केली मात्र पहा पुन्हा एकदा सचिन निघाल्यात. हो यावेळी उडवला लॉफ्ट केलाय ऑन साइडला खौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीष मांढरे यांच्या बॅट मधून कडक खडखडीत आला तो षटकार. इथे पाहू शकता अगदी वेदांत 11 घनसोली संघाच्या संघमालकांचा जर तर नुकतेच ज्यांचं आगमन होते नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक लेजंड खेळाडू आणि सानपाडा एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय प्रमोद नाना पाटील यांचं आगमन देखील होते. वेलकम नाना. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत. ऑल टू कॉम्बॉक्स. 28 धाबा धावफलकावरती 3 गडी बाद झाले. तिथे मोठा फटका जरूर आला. 28 धावसंख्या झालेल्या आहेत. अजूनही जर विचार केला शैलेश सर 49 धावसंख्येची गरज आहे. बॉलचा विचार केला तर जवळपास 20 बॉलचा अजूनही खेळ बाकी या मॅच मध्ये. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. 20 बॉल 49. सचिन यांच्यावरती प्रहार चढवले. 15 धावा सचिन यांनी खर्च केल्यात. एक महत्वाचा फलंदाजही बाद केलाय मात्र स्ट्राईक एंड वरती मनीष. 28 धाबा धावफलकावरती 5वा बॉल दुसऱ्या षटकातील आपण पाहतो पॉवर प्लेचं षटक. इथे पहा सोडून देण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी थोडासा बाहेर बॉल टाकलाय पंचांनी इथे कळवलंय. अगदी दिशाहीन बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती ऍड होती. एका धावेने धावफलक 29 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सचिन या गोलंदाजाने थोडंसं प्रभावित केलं होतं मात्र यावेळी दिशाहीन गोलंदाजी आणि एक्स्ट्रा रन इन्क्लूड केली आहे. 29 धावांवरती 3 फलंदाज बाद.
हो 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 इनसाइड आउट थ्रू दी कव्हर बॉल फुल टॉस लोवर बॉल फुल टॉस वरती बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर चौकार. कम्मालीचा फटका इनसाइड आउटचा फटका या फलंदाजाकडे पाहायला मिळाला. त्याने सांगितलं अरे करता वही हूं जो मुझे पसंद है, माना की उम्र थोड़ी कम है लेकिन हौसला आज भी मेरा बुलंद है. बुलंदी फटका इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज पाहायला मिळालेत मनीष मांढरे. निसलं नाकडा टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहिलं ना 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे पहा अगदी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांचा पाहायला मिळतो. म्हणून म्हणलं जातं न हरता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसोबत समोर सुद्धा नशीब कधी कधी झुकतं. आता कोणत्या संघाच्या बाजूने नशीब झुकेल, कारण इथे पाहायला गेलं तर 33 धावसंख्या धावफलकावरती आहे आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 19 बॉलचा खेळ समाप्त अजूनही बाकी आहे. 19 बॉल 44 मोस्ट निडेड आहेत. सचिन यांनी आतापर्यंत 20 धावा खर्ची केल्या आहेत. महागड षटक सचिन यांचं पाहायला मिळालं. टीम आपल्याला पाहायला मिळालं शरण्या शूरवीर अर्णव स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे मॅन्डेटरी दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळालंय. लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर, शेवटचा बॉल, महत्वपूर्ण बॉल. हो 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 कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा मोठा षटकार आलाय. धमाकेदार उत्तुंग गगनभेदी षटकार मनीष मांढरे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालेत. कम्मालीची बॅटिंग. 4 बॉलच्या पाठीमागे 20 धावा कुटणारा हा पठ्या इन ऍक्शन मध्ये पहा. हा बॉल थोडासा वाकलेही होते आणि तदनंतर मात्र बॉडी बॅलन्स फार सुंदर पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र समोरच्या दिशेने जिथे कॉम्बॉक्स आहे ना त्या कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये. 39 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर द 2 ओव्हर विल बी कंप्लीटेड. शैलेश सर इथे विचार केला ना निखिलाने स्थितीचा अभ्यास केला होता. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दोस्ती 11 या संघाचे संघमालक समाजसेवेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तमाम तरुणांना एकत्र करणारे, ज्यांचं आपण पाहिलं तर क्रिकेटला सातत्याने प्राधान्य राहतं. अशी कुठली स्पर्धा नाहीये जिथे आपण पाहिलं तर या आयोजकाचं नाव नाहीये. अर्थातच शंकरदादा मोहिते साहेब यांचं आपण पाहिलं तर महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी. त्याचबरोबर दोस्ती दुनियेतला एक राजा माणूस म्हणजे जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर व्यक्तिमत्व मैदानामध्ये जातं प्रत्येकाला आपलंसं करून घेतं. म्हणजे अर्थातच आमची सर्वांनी आदरणीय रामभाऊ यमकर साहेब देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. वेलकम आपल्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. शंकरदादा मोहिते साहेब स्वागत आहे आणि रामभाऊ आपले मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आलेल्या मान्यवरांचं विशेष करून या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आहे. शंकरदादा मोहिते द ग्रेट पर्सनॅलिटी, एक ग्रेट व्यक्तिमत्व आणि राम यमगर साहेब त्यांच्या सोबतीने नेहमीच ही खऱ्या अर्थाने किरण सर असं म्हटलं जातं ना की सर्जा राजा मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी येतात त्या पद्धतीने त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातात. चर्चा राहिली आहे यांची. मात्र जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आकाश मोहिते या मॅच मध्ये या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे. अविराज सर येणारे 18 बॉल आणि 38 ची गरज आहे. शैलेश सर हे षटक खूप महत्वाचं आहे कारण इकॉनॉमिकल षटक टाकावं लागेल ते म्हणजे शरण्या शूरवीर अर्णव स्पोर्ट्स साठी. इथे पहा थोडासा बाहेरचा बॉल त्याच्यावरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बिहाइंड विकेट चांगलं काम पाहायला मिळालं. डॉट बॉल आला. नक्कीच अतिशय सुंदर लेफ्ट आर्मर आहेत आणि गोलंदाजीमध्ये एक नॅचरल अँगल आहे. त्यांचा बॉल पडल्यानंतर काटाही बदलतोय. आकाश मोहिते हा खेळाडू आहे ना या मैदानाच्या आतमध्ये कारगर भूमिका या ओव्हर मध्ये घेऊन येऊ शकतो. एखादे मिडन ओव्हरही टाकू शकतो हे पाहावं लागेल. मात्र स्ट्राईक एंड वरती असणारा फलंदाज तेजस शिंदे. हो 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 खर्रा बॉल. इथे चुकीला माफी नाही आणि हा मिळेल नशिबाचा लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. सर मी फक्त या बॉलच्या पाठीमागे यस नो बॉल आहे पंचांनी सांगितलंय. असं म्हटलं जातं ना की शीशे की अदालत में पत्थर की गवाही, शीशे के अदालत में पत्थर की गवाही, कातिल ही लुटेरा और कातिल ही सिपाही. म्हणजे जे काही आहे ना ते याने सर्व करून टाकलंय आणि मैदानाच्या आतमध्ये नो प्लस 4 म्हणजे एकूण 5 धावा एक्स्ट्रा बेनिफिट. 17 बॉल 33 ची गरज. खर्रा बॉल हाताला गोलंदाजाने. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला गेला. बॉल गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा आलाय षटकार. कम्मालीचा प्रहार पाहायला मिळाला. खोलवरचा बॉल होता त्याच्यावरती जोरकस प्रहार केला आणि या बॉलच्या पाठीमागे धावा खर्ची केल्या ना आता एकूण 11 धावा. एक बॉल किती महागात पडू शकतो हे पाहायला मिळालं आणि हाई बॉल लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. त्याच्यावरती 20 झोन मध्ये तेजस शिंदे कमी नाहीये. जिथे 50 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 16.
तुम्हाला बनवायच्या आहेत 27 धावा. जो टप्पा आहे ना तो लांब वाटत होता ना तो सहजासहजी आपल्या पाल्यामध्ये आणला. इथून मॅचला रणनीती बदलावी लागेल, टीमला स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. काय सांगाल अविराज सर? क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटच्या इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर केली आहे. पंचांनी अपील फिटावून लावलेली पाहायला मध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा शैलेश्वर खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 24 बॉल 62 धावसंख्येची गरज होती, आता 15 बॉल 27 धावांची गरज आहे. आमचे महेंद्र दादा शेलार यांचे आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागतम PMPL 2.0 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. थँक्यू. हो, इथे फर्स्ट देण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिप मधला क्षेत्ररक्षक प्रयत्न राहिले आणि इथे एका धावेवरती समाधान मानले तेजस आणि मनीष. खऱ्या अर्थाने हे दोन्ही खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये या नावाची चर्चा नेहमी राहिली आहे. वाई तालुक्याकडून खेळत असताना या खेळाडूंनी चर्चा रंगवली आहे. अविराज सर कशा पद्धतीने पाहत आहे? मनीष मांढरे 4 बॉल 20 धावा, कमालीचा इन्क्रेडिबल नॉक. महत्वाचे 2 बॉल. हो हो हो, इम्प्रोव्हायझिंग करण्याचा प्रयत्न होता, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं पण बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला. ब्लाइंड खेळले मैदानाच्या आतमध्ये स्कूप करणार, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न राहिला. क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिले ना सेल्फ इम्प्रुव्हमेंट सातत्याने पाहायला मिळाला. जिथे महेंद्रसिंग धोनी यांनी हेलिकॉप्टर इन्व्हेंट केला, तिलकरत्ने दिलशाद यांनी मात्र दिल स्कूप प्रचलित केला. म्हणजे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी स्वतःच्या नावाने फटके औचित केलेत. मात्र हा बॉल शेवटचा या ओव्हरचा. हो, यावेळी फटका बसला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक गेलो अजित वरे इन ऍक्शन मध्ये त्यांनी सांगितलं अरे हिसाब में रखता नहीं, कितना गया कितना जाएगा, चाहत बस इतनी रखता हूं, दुख वहां से ना मिले जहां मैंने सुकून लौटाया है. इथे सुकून मिळणार आणि कॅच अजित वरे यांनी कॅरी केली आहे. काय सांगाल? महत्वाची कॅच. जो बॅटर सेट होता, जो मोठी फटकेबाजी करत होता त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. इथे आता समीकरणामध्ये जर विचार केला शैलेश सर 12 बॉल 26 धावांची गरज. नक्कीच शिवा सर यांनी सांगितलं ही कॅच घेताना थोडस जर त्यांनी जमिनीवरती आदळले असते ना, जमिनीचा स्मेल जर घेतला असताना तर आमच्या अध्यक्ष महोदयांनी त्यांच्या कमिटीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं अजित वरेसाठी. अविराज सर पहा, हे प्रेम आहे. प्रेमाच्या भावनेने पश्चिम महाराष्ट्र एक पाऊल पुढे. शिवादादा, आपण असं म्हणू शकतो की पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग तिमिरातून तेजाकडे निघते, अंधाराकडून प्रकाशाकडे निघते. एक पाऊल त्या उजेडाकडे जाताना पाहायला मिळालाय. टेनिस क्रिकेटने भरपूर काही दिलंय, कारण तुमच्या आमच्यासारखे जे मित्र दिलेत ना या टेनिस क्रिकेट विश्वाने दिलेत. तुमची आमची जी ओळख झाली आहे ना ती या टेनिस क्रिकेट विश्वाने दिली आहे. खरं तर जे ग्रामीण क्रिकेटमध्ये गल्लीमध्ये खेळणारे खेळाडू आज या व्यासपीठावरती खेळत आहेत ना ते खरं तर या टेनिस क्रिकेटनं दिलंय. आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये देत असताना पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी आपण काहीतरी देणं लागतो. हेच खरं तर शिवा बॉस यांच्या माध्यमातून पाहिलं आणि ही मोठं व्यासपीठ खेळाडूंसाठी उभा करून दिलेलं पाहायला मिळतं. नक्कीच चर्चा राहिली आहे. 12 बॉल आणि 26 ची गरज आहे. 13च्या सरासरीने इथे धावा बनवायच्या. 51 धावा या धावफलकावरती आहेत. आता मात्र टेन्शन वाली मात्रा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सडपाथळ बांधा असलेला हा खेळाडू लिटिल मास्टर इन ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळेल. जो गोलंदाजीची धार, चमक आणि तलवार म्हणून ज्याला ओळखलं जातो ना, चाळकेवाडीचा पठ्या, नाव आहे सूरज. अतिशय जबरदस्त हा गोलंदाज. नेहमीच या गोलंदाजाची खेळ पाहिलाय आम्ही. जिथे पाटण तालुक्याची जी नाईटला स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी आणि मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज ज्या वेळी आलाय ना त्या वेळी त्याने तख्त पलटलेत. मात्र त्याच्या समोर नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील जे स्ट्राईक एंड वरती आहेत. नाव आहे, चला बॅटरचं नाव येऊ द्या, तेजस. हो, यावेळी पहा लोअर फुल टॉसचा बॉल ऑन साईडला फाईन मध्ये बॉल चाललाय. फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर आला ना तो चौकार. पहिलाच बॉल थोडासा पाहायला गेलं तर फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आणि इथे पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल निघून गेला. यस, रिव्ह्यू या ठिकाणी अलाव केलाय पंचांनी. विमर साठी आमचे थर्ड अंपायर इन ऍक्शन मध्ये येतील. त्यांचं मात्र येथे आपण डिसिजन पाहूया. आता DRS कडे गेले. डेकफर्ट लुईस नियमकडे आपण जातोय, DRS सिस्टम कडे जातोय. आमचे थर्ड अंपायर इन ऍक्शन मध्ये येतील. काय आहे या बॉलच्या पाठीमागे हा प्रश्न उभा राहिलाय. टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीचा जरूर वापर केला जाईल, कारण अलीकडच्या काळामध्ये हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे ना शैलेश सर, लोकल टू ग्लोबल होत असताना आपण पाहतोय. कारण तुमच्या काळामध्ये 5000 ची स्पर्धा म्हणजे खूप मोठी स्पर्धा असायची. आताच्या काळामध्ये 1 करोडच्या स्पर्धा होताना आपण पाहतोय आणि त्यामध्ये ही टेक्नॉलॉजी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. रामदादा यमगर साहेब, रामजी
यमगर शेठ आणि शंकरदा मोहिते साहेब मी विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं प्लीज. रामभाऊ आणि शंकरदा प्लीज आपण व्यासपीठावरती यावं. यस थर्ड अंपायर कडे निघून गेला. तुम्ही चर्चा केली ना, आपण चर्चा केली अविराज सर लोकल ते ग्लोबल, मी म्हणेन गल्ली ते दिल्ली आणि लोकल ते ग्लोबल पर्यंत जाणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याची चर्चा सातत्याने राहिली आहे. आणि पंचांनी कॉल दिलाय, इट्स काय कॉल आहे अंपायर? नो बॉल. यस पंचांचा निर्णय नो बॉलचा आपल्याला पाहायला मिळतो. टेक्नॉलॉजीचा वापर केला. आता आपण IPLच्या माध्यमातून ही पाहतो, अगदी हाईट सुद्धा चेक केल्या जातात, बॉल कसे येतात इथे पाहू शकतात रिप्ले टेलिकास्ट मध्ये. नो बॉलचा इशारा जरूर आला. एखादा मिनिट धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. इथे पाहायला गेलं तर नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल आहे, इथे ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये येईल इंट्रोडक्शन मध्ये अडवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय 1-2 का 4 सरळ सीमारेषे पार, मिळाला धावा 4, आला तो चौकार. पुन्हा एकदा करतात चूक झाली आणि इथे पाहायला गेलं तर तोच प्रयत्न शैलेश्वर पाहायला मिळाला, तोच रिझल्ट सुद्धा पाहायला मिळतोय. 4 धाब्याने धावपलक पुढे. खरं तर चूक पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली, दुसऱ्या बॉलवरती पुन्हा तीच चूक पाहायला मिळते. बॉल निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. या गोलंदाजाबद्दल चर्चा करत होतो, या अगोदरही आम्ही चर्चा केली. त्याचा बॉल ज्यावेळी लँड होईल ना त्यावेळी त्याची गोलंदाजीमध्ये धार येईल. मात्र फुल टॉस वरती सातत्याने 2 बॉल कॅरी केले आणि दोन्ही बॉल आपण जर पाहिलं या अगोदरचा नो बॉल पाहायला मिळाला, याही बॉलला फ्लिक केलं, बॉटम हँडचा प्रॉपर वापर आणि तिथून मात्र हॅड आय कॉर्डिनेशन फार सुंदर पाहायला मिळालाय. सूरज यांच्या अगेन्स्ट आता मात्र येणारे बॉल 11 आहेत, बनवायचे आहेत 17. अविराज सर 77 धावाही सेफ नाहीयेत या विकेटवरती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ ठरू शकत नाही. 20 धाबा न होताना क्रिकेटमध्ये पाहिलंय, 6 बॉल 1 धाव न होताना क्रिकेटमध्ये पाहिलंय, 6 बॉल 40 धावसंख्या होताना क्रिकेटमध्ये पाहिलंय. क्रिकेट हा गेम हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही, याचं प्रत्यक्षिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. नक्कीच, म्हणूनच म्हटलं जातं ना की आपणच मर्यादाची रेष, लक्ष्मण रेष ओढली पाहिजे. चला थोडासा स्पीडअप घ्या, चला टीम, चला शेवटचा काही वेळ आपल्याला या ठिकाणी दिलाय, चला थोडासा स्पीडअप घ्या. 11 बॉल आणि 17 गरज आहे स्ट्राईक एंड वरती. तेजस चांगला बॉल इथे पाहू शकता. खरं तर स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता आपल्याला म्हटलं होतं अविराज सर, या बॉलरचा बॉल ज्यावेळी टप्पा पडतो ना तदनंतर मात्र वेगाने काटा बदलतो आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालंय. 10 बॉल आणि 17 गरज आहे. सूरज कमी नाहीये, तो मॅच मध्ये चुरस निर्माण करू शकतो. प्रत्येक बॉल लँडिंग फार महत्वाचा आहे आणि लाईन आणि लेंथ यालाच म्हटलं जातं. चिवट गोलंदाजी करावी लागेल, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी. हो 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 हो, चांगला बॉल इथे ड्राउटचा अप्रतिम दर्जा दाखवणारा स्ट्रोक. बॉल निघून जाईल क्षेत्ररक्षकांना भेदत सीमारेषा पार, मिळतील धाबा 4, येतो चौकार. नक्कीच याही वेळी पाहायला मिळालं, त्याला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलंय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये गोलंदाज निघाले, तदनंतर मात्र थोडीशी शफली झाली आणि हा बॉल लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. सातत्याने चर्चा केली ना, ज्यावेळी या बॉलरचा बॉल लँड होतो ना त्यावेळी काटा बदलतो आणि इथे कम्मालीचा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, जिथे बाकपूड वरती जाऊन अतिशय देखना लाजवाब कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. धावा मिळाल्या 4, येणारे बॉल 9, बनवायचे आहेत 13. क्रिकेटच्या टेक्स्ट बुक मधला हा एक दर्जेदार स्ट्रोक होता. इथे पहा समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला डिस्पॅच केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, भेतील धाबा 6, षटकार. कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. तेजस शिंदे या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे, या नावाने अनेक वेळा आपल्या नावाचा डंका वाजवलाय. पहा इन ऍक्शन मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. 20 झोन मध्ये सर्वात सेफेस्ट फटका क्रिकेटच्या वर्तुळामध्ये जो 20 झोन मध्ये खेळला जातो तो खेळण्याचा प्रयत्न. मॅच फसली आहे, येणारे बॉल 8, बनवायचे आहेत 7. शैलेश सर, या खेळाडूचं नाव मोठं नाहीये, काम मोठं आहे आणि काम मोठं करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 8 बॉल 7 धाबांची गरज. मॅच सोपी पाहायला मिळते शैलेश सर. चर्चा होईल. हो हो, यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. 20 झोन मध्ये पुन्हा एकदा कर्रारा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, आकाश येतील आणि आता मात्र बॉल येणारे 7, बनवायचे आहेत 6. मैदानाच्या आतमध्ये टेन्शन वाली मात्रा. काय घडेल, ही मॅच कशा पद्धतीने रंगली जाईल. 7 बॉल 6 हा मस्ट असेल तो डॉट बॉल. किशोर मोरे ही फार मोठे खेळाडू आहेत, KSK ला बिलॉंग करतात आणि या खेळाडूने आपल्या गावाचं नाव अनेक काळ गाजवलंय. सर्वाधिक कमी बॉल मध्ये अर्धशतक ठोकण्याची कामगिरी या खेळाडूने केली आहे. 7 बॉल 6 धाबांची गरज. महत्वपूर्ण बॉल आहे. किती धाबा राहतील शेवटच्या षटकामध्ये की या मॅच या बॉल वरती
समोरच्या दिशेला परफेक्ट टायमिंग नाहीये. अगदी पाहायला गेलं तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला घेता आलेलं नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल, 2 धाबा कंप्लीट. अगदी डोळ्याची पापणी लावते थोडीशी चूक होते तोपर्यंत लगेच 2 धाबा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज थोडेसे महागडे, इन एक्सपिरियन्स. खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र एक मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि काही वेळा आपण पाहतो ना, ज्यावेळी इन एक्सपिरियन्स गोलंदाज येतात त्यावेळी प्रेशरही बिल्टअप येतं. आमचा ओमकार पाटील शाहूवाडीच्या असोसिएशन मध्ये अनेक वेळा आम्ही त्याला पाहिलंय. ते 13व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सपोर्ट करतायत टीम. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अर्णव स्पोर्ट्सला मात्र येणारे बॉल 6 आहेत, बनवायचे आहेत 4. याची चर्चा राहिली आहे. 6-4 या रोखण्यासाठी आता तो खेळाडू आणावा लागेल ज्या खेळाडूवरती खऱ्या अर्थाने पूर्णपणे विश्वास आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. नाव आहे संदीप वलांगडे. या खेळाडूकडे ते कॅलिबर आहे, मॅच फिरू शकते, याच्याकडे ती धमक आहे, वेगळी शैली आहे. आणि या मॅच मध्ये जर मी म्हणेन ना 10 जरी धावा असत्या किंवा या 6 बॉल 6 जरी धावा असत्या ना तरी हा गोलंदाज वेगळी रणनीती आखू शकतो. गोलंदाज निघाला. हो हो हो, हा पहिला बॉल डॉट आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा हा गोलंदाज आहे. जादुई गोलंदाजी त्याची राहिली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आम्ही चर्चा केली आहे. शिवादादा यांनी आम्हाला सांगितलंय की मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून मैत्री ग्रुप साठी दादा एक डायलॉग नक्कीच येणार आहे, चर्चा होणार आहे. मात्र इथे येणारे बॉल 5 बनवायचे आहेत. 4 हाय व्होल्टेज मुकाबला चर्चा राहिली आहे आणि बाईक देखील आहे संगमालकासाठी. चर्चा होईल मैत्री ग्रुपची, का करू नये. गोलंदाज बॉल 4 धाबांची गरज. हो हो, बाटची क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालाय शैलेश सर, तिथे चूक झाली का शैलेश सर? इथे नाही, इथे 9 सेकंड वरती थ्रो मस्त आहे. काय घडतंय इथे? रनआउटची संधी. ओ ओ ओ ओ ओ, इथे काय घडलंय? फलंदाज बाद आहे. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 3. आणि आता मैत्री ग्रुप बद्दल चर्चा होते. त्याचबरोबर नवी मुंबई क्रिकेट मधील एक मोठं नाव सध्याच्या घडीला ज्यांचं ट्रेड चालू आहे, सुप्रीमो सारखी एक मोठी स्पर्धा नुकतीच ज्यांनी पार पाडली ते आमचे एक ज्येष्ठ मित्र सन्माननीय उमेश म्हात्रे सर, व्हॉइस ऑफ नवी मुंबई यांचं आगमन झालंय आणि त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मैत्री ग्रुप साठी आम्ही चर्चा केली होती. मैत्री ग्रुप जावली यांनी मात्र या स्पर्धेला एक भरारी दिली आहे, बळ दिलंय, पंखांमध्ये ताकद दिली आहे. चर्चा राहिली आहे बंद मैत्रीचे ध्येय विकासाचे. यस, फलंदाज बाद साठी कॉलिंग आलंय आणि चर्चा होतीये. थर्ड अंपायर कडे कॉल गेला. नक्कीच शिवा सर, आपण मैत्री ग्रुप बद्दल चर्चा करत होतो. थर्ड अंपायरचा निर्णय येईल आमच्यापर्यंत. मात्र मैत्री ग्रुप यांच्याबद्दल आम्ही चर्चा केली आहे. शिवा सर, असंच म्हटलं जाईल की बिकी तेरी दोस्ती तो सबसे पहिले खरीददार हम होंगे, तू न जानता. रनआउट साठीच कॉल आहे सुरेश दादा. यस, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. ओ ओ, इथे काय घडलंय? विकेट आहे. यस, आउट आहे. आणि यस दादा, यस, चर्चा राहिली आहे. दादांचं लक्ष सुरेश दादा. मित्रांनो, नवी मुंबई आणि शिवसेना चे खऱ्या अर्थाने जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांची सातत्याने चर्चा राहिली आहे. आम्ही मैत्री ग्रुप बद्दल चर्चा करत होतो. शिवादादा यांनी आमच्याकडे त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. शिवादादा एवढंच म्हणेन की मैत्री या शब्दाची चर्चा अनेक वेळा राहिली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की बिकी तेरी दोस्ती तो सबसे पहिले खरीदार हम होंगे, तू न जानता तेरी कीमत क्या होगी, मगर तुझे पाकर सबसे अमीर हम होंगे. आज श्रीमंत झालाय पश्चिम महाराष्ट्र लीग. मात्र इथे नशिबाचा चौकार मिळेल का नाही? 2 धावा इन्क्लूड केल्यात. संदीप वलांगडे इंट्रोडक्शन मध्ये आलेत. या खेळाडूंनी प्रभावित केलंय. लेग ब्रेक दोन्ही आहे या खेळाडूकडे. 3-1 ची मॅच संपलेली नाही. विराज सर, अजूनही नाही. या क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण रंगाचा बेरंग करणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये इथे पाहायला गेलं तर 3 बॉल अजूनही 1 धाबांची गरज. 1-2 डॉट आले ना मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. शैलेश सर, नक्कीच प्रेशर बिल्टअप केलं गेलंय. जे लांबचे खेळाडू होते ना त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न, 38 सर्कल मध्ये प्रोडक्शन लावण्याचा प्रयत्न. मात्र एक खेळाडू काऊ कॉर्नर मध्येही ठेवलाय, म्हणजे रेंज या फलंदाजाची पाहिली गेली आहे. सुशांत आलेत या मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट आणणारा खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. मात्र संदीप वलांगडे यांनी या मॅचला आणखी जबरदस्त बनवण्याचा प्रयत्न केलाय. 3 बॉल 1 ची गरज आहे. गोलंदाज निघाला. कोण जिंकेल ही मॅच? हो 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 हो, मॅच मध्ये ट्विस्ट. शैलेश सर पहा, अगदी हृदयाचं ठोकं धड 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 वाढवणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
2 बॉल 1 धावेची गरज. ऑटो मॅच प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी होऊ द्यात. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच कंपल्सरी चेस आहे का, हा एक प्रश्न आहे. एक पॉइंट आहे. यस, आमच्यापर्यंत कॉल आला. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? इथे वंडर बॉयने जंप मारली आहे आणि मॅच मध्ये ट्विस्ट. 1 बॉल 1 ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. हृदयाची ठोके आता मात्र इथून पुढे चुकणार आहेत. 1 बॉल 1 ची गरज. म्हणूनच म्हटलं जाईल ना अविराज सर, चर्चा होईल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला हा खेळाडू. पहा मॅच जर टाय होतीये तर 1 पॉइंट, कारण की सुपर 6 ला आपण मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर ठेवली आहे. फायनलला ही सुपर ओव्हर आहे आणि विकेट सॅक्रिफाईस तुम्ही करू शकत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. कमालीचा किरण सर, अतिशय जबरदस्त असा हा कॉल पाहायला मिळाला. संतोष मुगदुम यांची मात्र चपळाई पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थाने शाहूवाडीचा वंडर बॉय हवेमध्ये झोका घेतोय. मैदानाच्या आतमध्ये त्याने सांगितलंय, हो लावूनी डंका मैदानाच्या आतमध्ये वाजवेन, माझ्या नावाचा डंका वाजवलाय. 1 बॉल आणि आता प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. 1 बॉल 1 ची गरज. आता चर्चा रंगली आहे, फलंदाज बाद झाले आहेत. अविराज सर असंच म्हटलं, आता शिवदादा असंच म्हटलं जाईल. 1 बॉल 1 ची गरज आहे. म्हणूनच म्हटलं आता प्यास लगी है गजब की. अरे प्यास लगी है गजब की, पानी में जहर था, पीते तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते. ये अजब कश्मकश है, यहाँ 1 गेंद पर 1 की जरूरत है. मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. 1 बॉल 1 ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. मित्रांनो, संदीप वलांगडे यांची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा संदीप साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची गोलंदाजी, फॅब्युलस बॉलर इन ऍक्शन मध्ये. आठवणीत राहणारी ही मॅच अगदी क्लोज मॅच आहे. 1 धावेचं महत्व सांगणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर दोन्ही संघांच्या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवणारी ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 बॉल 1 धावेची गरज. ऑटो मॅच, कमालीची मॅच. 1 बॉल 1 ची गरज आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की ना किसी यार से निकलेगा, अरे ना किसी यार से निकलेगा, ना किसी हम सफर से निकलेगा, अपने पाव में दबक काटा अपने हाथ से निकलेगा. मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 1 ची गरज असताना स्वतःच्या हातावरती विश्वास हा ठेवावा लागेल. सेल्फ कॉन्फिडन्स. 1 बॉल 1 ची गरज. अमरेला क्षेत्ररक्षण लावलंय. प्रेक्षकांची गर्दी वाढली. लगेच पहा मॅच क्लोज आणि 1200 प्रेक्षक लाईव्ह या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल निघाला. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? अरे तेरे ट्वीट को मैंने रीट्वीट कर दिया, तुझसे पहले मैंने तुझे चीट कर दिया. व्हाट्सएप हो या फेसबुक, वहां पे ब्लॉक करके मैंने तेरा अकाउंट ही डिलीट केला. संपला विषय, खल्लास, फिनिश. ऑटो मॅच मैदानाच्या गोलंदाजी केली, काय गोलंदाजी केली या खेळाडूने. अक्षरशः पाहायला गेलं तर नाझिम मुल्ला ट्रॉफी मी का खेळलो, मैदानाच्या आतमध्ये विजेता संघामध्ये मी का खेळलो, याचं उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळालंय संदीप वलांगडे. दोन्ही खेळाडूंचा, दोन्ही टीम इथे सुरेशदादाही खुश नसतील आणि अजित वरेही खुश असतील. काटेकी टक्कर झाली. 6 बॉल आणि पहा सुरेश दादा यांच्याकडे नजरा वळवल्यात. सलगचे यस आकाश याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मित्रांनो, संदीप वलांगडे यांची जर तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा संदीप साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिथे 6 बॉल आणि 4 धावा डिफेंडही केल्या. वा, कमालीचा गोलंदाज. ना खुशी ना गम अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कोणासाठी आनंद न देणारी मॅच तर कोणासाठी इथे पराभव न ठरवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली.